दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचं आपण हवन करतो. तर हवन करताना तुपाची आहुती देताना आपल्याला 11 वेळेस अग्निमंत्र, 11 वेळेस स्वामी समर्थ मंत्र आणि 16 वेळेस आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तर या तिन्ही मंत्राच्या वेळेस आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आपल्याला जे काही 16 कमळगठ्ठ्याच्या बिया अभिमंत्रित झालेल्या आहे, तर प्रत्येक एक बी हातात घेऊन त्याच्यावरती आपल्याला साधारण 16 वेळेस कमलात्मक मंत्र किंवा 1 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या कमळगठ्ठ्याच्या एका बियाचा स्वाहाकार करायचा आहे. तर अशा आपल्याला 16 कमळगठ्ठ्याच्या बियावरती 16 वेळेस कमलात्मक मंत्र किंवा 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे. तर ही सेवा कशी करायची आहे, तर हवन पात्र आपल्याला कसं ठेवायचं आहे, कसं प्रज्वलित करायचं आहे आणि हवनकुंड जमिनीवर ठेवावं की नाही किंवा त्याचा दोष लागतो की नाही, हे अधिक माहिती आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा कशी आहे ते जाणून घ्या आणि प्रत्येकाने ही सेवा जरूर करावी.